गर्भगृह श्री ओंकारेश्वर तुम्हाला आता आपण सध्या घाटवर कॅमेरा आहे का? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हर हर महादेव बघूया मी तुम्हाला पहिले तर पाया पडूया आपण. आता जेवण बनवलं, मस्त चवळीची भाजी होती मंडळी. स्वतःच्या हाताने अभिषेक करू शकता. काशी विश्वनाथ मंदिर. नमस्कार मंडळी, मी विशाल माने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो ओंकारेश्वर मधून. तर मंडळी आपण पहिला भाग टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड माहिती दिली आहे की तुम्ही कसे इंदोरवरून तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचू शकता. तर मंडळी हा भाग दुसरा आहे. ह्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त तुम्हाला ओंकारेश्वर मंदिरामधले परिसरातली माहिती देणार आहे व इकडे राहण्याचे साधन सुविधा तुम्हाला मी सांगणार आहे. उज्जैनचा जो भाग असणार तो तिसरामध्ये, त्यामुळे तुम्हाला पूर्ण उज्जैन मी सांगणार आहे, ते देखील कसं फिरू शकता. तर आपण पाहणार आहोत 3 मंदिर, ओंकारेश्वर, ममलेश्वर महादेव आणि विश्व काशीनाथ मंदिर. विश्व काशीनाथ मंदिरमध्ये मी पहिल्यांदाच आलो होतो, पण विश्व काशीनाथ मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि तिकडचं शिवलिंग खूप मोठं आहे. म्हणजे असं उंचीला नाही पण रुंदीला खूप मोठं आहे. ते देखील मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे. ममलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या थोडंच ते पुढे आहे. आला तर त्याचं पण दर्शन आपल्याला घ्यायचं आहे मंडळी. तर आता मी जिथं सध्या उभा आहे हे आहे श्री गजानन महाराज संस्था. आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे. तिकडे जी आपली मोफत सेवा सुविधा चालू असते भक्तांसाठी ती ओंकारेश्वरमध्ये सुद्धा आहे. खूप सारे भक्तजण इकडे थांबले आहेत. अतिशय कमी दरामध्ये आपल्याला सेवा दिली जाते. ह्याची मी माहिती तुम्हाला पुढे देणार आहे मंडळी. आता आपण इथून निघणार आहोत नर्मदा नदीकडे. नर्मदा नदीला जायचं आहे आपल्याला. तिकडून आपण स्नान आंघोळतेन करून आपल्याला तिकडचे दर्शन घ्यायचे आहेत. मी तिकडे तुम्हाला असणारे घाट दाखवणार आहे. मग तिथूनच आपल्याला पुढे मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे मंडळी. आजची रात्र आपण इकडेच असणार आहे. इथून नंतर दुसऱ्या दिवशी आपण निघणार आहोत उज्जैनला. तर प्रवास खूप मोठा आहे, व्हिडिओ देखील मोठी आहे. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्यासाठी खूप माहिती गोळा करावी लागते. त्याच्यासाठी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील नक्कीच करा. चला तर मंडळी वेळ न घालवता त्याच्या आधी करा महादेवांचे दर्शन. जी इकडे मूर्ती आहे अतिशय छान मूर्ती होती मंडळी. मी नुसतं बघतच राहिलो होतो. थोडा वेळ बसलो देखील, मी इकडे फोटोज ते काढले, पण वेळ होत होता. इकडची मला डॉमेट्री दुपारी 4ला भेटणार होती. ती कशी मी तुम्हाला ते पुढे सांगेल. आता न वेळ घालवता निघूया आपण श्री नर्मदा नदीकडे. हर हर महादेव. तर मंडळी तिकडून चालत थोडं आल्याच्या नंतर हा मार्केट लागतो आणि हा आहे गर्भगृह श्री ओंकारेश्वर दर्शनासाठी जाण्यासाठी. आणि इथून सरळ आपण आलो आता तो मंदिराकडे आतमध्ये. आणि आपण थोडं पुढे पार्किंग धरण आणि आणखीन थोडं पुढे आल्याच्यानंतर नवीक संघ ओंकारेश्वर ब्रह्मपुरी घाट. हा इकडे घाट बघायला भेटेल तुम्हाला. आता आपण सध्या घाटवर चाललो आहे. मोबाईलचा इश्यू झालेला आहे त्याच्यामुळे स्टेबलायझेशन जरा व्हिडिओ माझा अपडाऊन होईल तर सांभाळून घ्यावं. चला आपण चाललो आहे घाटवरती आणि बघूया तिकडचं जलमय पाणी आणि मंदिराला. हर हर महादेव. तर मंडळी हा आहे घाट आणि तुम्हाला जे समोर दिसतंय त्या पाळण्याच्या त्या पलीकडे तिकडे आहे मंदिर. आणि पाणी एकदम हिरवं गार पाणी आहे. आणि इकडे बोटसुद्धा लागले. जर तुम्हाला राईड करायची आहे त्यामधून तुम्हाला सफर करायचा आहे तर तुम्ही इथं बार्गेनिंग करून तुम्ही इकडे करू शकता. चला आता आपण करूया आंघोळ आणि होऊया फ्रेश आणि मग जाऊया महादेवाच्या दर्शनाला. माशांना चारण्यासाठी गोट्या घेतल्यात. पहिले माशांना काहीतरी पुण्याचं काम करूया. थोडं हे चारून मग आंघोळ करून मग आपण फुल अर्पण करूया नर्मदा नदीसाठी. मंडळी आंघोळतेण करून झाली आहे आणि ह्या ताईकडून मी फुलाची वाटी घेतली. त्याच्यात एक दिवा त्यांनी लावून दिला आहे. तो आपण नर्मदा नदीला अर्पण करणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत व मी आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद मागितले आहेत. जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत ओंकारेश्वर महादेव त्यांना लवकरात लवकर इकडे बोलवण्याची संधी द्यावी. तर मंडळी इकडचं आपलं सर्व व्यवस्थित झालं. हिरवगार पाणी, अतिशय स्वच्छ पाणी होतं. इकडचे दर्शन घेऊन आपण आता निघत आहोत
ओंकारेश्वर मंदिराकडे. मंडळी थोडं घरी मी पवित्र तिकडचं जल नेतोय नर्मदा नदीचं. आपण पण आलात तर नक्कीच न्या. कशी वाटली तुम्हाला नर्मदा नदी मंडळी? माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी निघालोय थेट मंदिराकडे. तर हा तुम्ही बघितला हा ब्रह्मपुरी घाट आहे. इकडे संध्याकाळची आरती देखील होते. पण मंदिराला जाण्या अगोदरच आपण पाहूया गोमुख घाट जो ब्रिजच्या त्या पलीकडे आहे. तर आता आपण निघत आहोत गोमुख घाटला. इथूनच सरळ जायचं आपल्याला आणि हा आपल्या समोर आहे गोमुख घाट. इकडे बोटिंगचं प्रमाण भरपूर आहे. इथून आपल्याला आपण जर इथून समोर मंदिर दिसतं आपल्याला पूर्ण, जर इथून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे तर एका व्यक्तीचे मंडळी हे 30 रुपये घेतात. जर आपल्याला पूर्ण इकडचा प्रवास करायचा ज्याच्यामध्ये मंदिर, ओंकारेश्वर डॅम, संगम हे जर सर्व तुम्हाला बघायचं तर एका जणांचे 100 ते 150 रुपये घेतात मंडळी. तर जर आपण ग्रुपमध्ये असाल तर अजून आपण बार्गेनिंग करून हे पेमेंट कमी करू शकतो. आपण तो ब्रिज दिसतो बघा, आपण त्या पलीकडे होतो तिकडे आहे ब्रह्मपुरी घाट आणि हा आहे मुख घाट. हा जो समोर जो ब्रिज आणि हा जो रस्ता हा समोर जातो ममलेश्वर महादेवाला. सर्वात आधी आपल्याला ओंकारेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायचे, मग आपण जाऊया ममलेश्वर महादेव आणि त्याच्याच पुढे आहे श्री विश्वकाशीनाथ मंदिर. तर इकडे पण तुम्हाला हार फूल घेण्यासाठी खूप सारी सुविधा आहे. मंदिर जवळ आहेत, छोटे छोटे कॅन आहेत, जेवढं पाहिजे तेवढं आपण इकडं जल घरी घेऊन जाऊ शकता. तर मंडळी आता हा आला वेळ आपल्याला मंदिराकडे जाण्याची आणि तो ब्रिज पाहण्याची. जो आपण ब्रिज खालून पाहत आहोत तो ब्रिज आता आपण वरतून पाहणार आहोत. हे थोडं झूम करून तुम्हाला मंदिर दिसतंय. इथूनच आपल्याला परिक्रमा सुद्धा करायची आहे. चला मंडळी न वेळ घालवता आपण निघूया मुख्य प्रवेशद्वाराला. मंडळी आपण प्रवेश केला आहे गर्भगृह या मुख्य दारामधून. इथून आपल्याला मार्ग जातो जो ओंकारेश्वर मंदिराकडे जातो व ममलेश्वर महादेवांकडे. तर मंडळी मान्यता मंदिराची अशी आहे की जर आपण ओंकारेश्वर महाराजांचे दर्शन घेतात तर आपल्याला ममलेश्वर महादेवांचे पण दर्शन घ्यायचे, तेव्हा जाऊन ही यात्रा पूर्ण होते. तर हा काय परिसर आहे मंडळी, आजूबाजूला खूप सारा मार्केट आहे, सुविधा आहे. इथून प्रसाद तेल फुल बेलपत्र आपण घेऊ शकता. त्याच्याच मध्ये आतमध्ये तुम्हाला दिसतं गुरुदेव हॉटेल आणि त्याच्याच बाजूलाही तुम्हाला दिसते धर्मशाळा. ह्याच्यासाठी ही धर्मशाळा तुम्हाला बुक करण्यासाठी गर्भगृहाच्या आतमध्ये यावं लागतं. तिकडे यांची ही धर्मशाळा आहे. फक्त आणि फक्त फॅमिली आणि कुटुंबासाठी धर्मशाळा अलाव केली जाते. आणि हे काही चेअर सुविधा आहेत जे तुम्ही वापरू शकता मंडळी. हे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला घेतले जाते. फुल करून झालं आपलं आणि सर्वात आणि आपण पोहोचलो आहे एकदम मुख्य द्वाराला, म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार हे माझ्या मागे आहे. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पाळणा आहे, पाळणा पार करून जायचं आहे. आणि मी आलो होतो इकडून स्टेट आणि आता असं हे इकडचे गाईड आहेत 3 जण, इकडचे माहिती देतात. आणि आपण इकडे आता जाऊया आतमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी. हर हर महादेव. मंडळी आपण ब्रिज पार करून या साईडला आलो आहे, जिथं आता मंदिर अगदीच माझ्या जवळ आलं आहे. आणि मला थोड्या क्षणासाठी वाटलं मी ऋषिकेशमध्ये आहे का काय, कारण हा ब्रिज हा तसाच बनवला गेला आहे जसा तिकडे लक्ष्मण पाळणा आणि राम पाळणा आहे. चला तर मंडळी जाऊया दर्शनासाठी. आणि तुम्हाला आजूबाजूला खूप सारे प्रसाद घेण्यासाठी काउंटर व फुल बेलपत्र आपण घेऊ शकता, जे 50 पासून स्टार्ट होते ते 200-250 पर्यंत जाते. तर मंडळी हा आहे मंदिराच्या आतला प्रवेश आणि हे मंदिराच्या असलेले छोटे छोटे मंदिर तो दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न. मंदिराच्या बाहेरून जाऊ तुम्ही मंदिर बघतात
पहिल्यांदा तेव्हा तो मी ते मंदिर बघतच होता. एवढं अतिशय सुंदर आणि छान मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे हे. आणि तुम्हाला जाता जाता दर्शन खूप सारे घडतील. जसं हे देवीचं मंदिर जे मंदिराच्या मागे लागून आहे, त्याच्याच पुढं आपण थोडं गेल्याच्या नंतर आपल्याला इकडे शनिदेवाचं मंदिर लागतं. त्याच्याच आणखी थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला शंकराची पिंड लागते. तर असं करत करत मंडळी हा प्रवास आहे. आता मी तुम्हाला प्रवास दर्शन करून भेटतो पुढे. हर हर महादेव. फायनली आपलं दर्शन झालं आहे मंडळी. आता दर्शन घेऊन मी बाहेर निघालोय आणि हा मंदिराच्या बॅक साईडचा परिसर आहे. अतिशय छान दर्शन झाले. आपलं देखील झालं असेल तर मंडळी आता आपण निघणार आहोत परिक्रमा मार्गावरती. तुम्हाला तिकडचं काही मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मंडळी, हा आहे परिक्रमा मार्ग. शिडी उतरल्याच्या नंतर आपल्याला सर्वात आधी हा परिक्रमा मार्ग लागतो. सरळ सरळ आपली वाट जाते आणि सर्वात प्रथम आपल्याला जे मंदिर लागतं ते हे मंदिर आहे, श्री केदारेश्वर मंदिर. तुम्हाला ह्याचे दर्शन घ्यायचे. जागोजागी तुम्हाला खारुताई पण भरपूर दिसतील. ह्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण पुढे जातो. पण आपल्या सोबत कोणतरी असतं, ते म्हणजे नर्मदा नदी ही स्वतः आपल्या सोबत चालते आणि आपला प्रवास अतिशय छान आणि सुंदर बनवते. तशीच वाट पुढे चालत चालत असताना आपल्याला इथं लागतं नर्मदा व कावेरी नदी यांचा संगम पाहायला भेटतं. ह्याचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ शकता, जिथं तुम्हाला रेणी मुक्तेश्वर महादेव प्राचीन काळातलं हे मंदिर आहे हे पाहायला भेटतं. ह्याचं दर्शन घेऊन आपल्याला तेव्हाच पुढे जायचं आहे. इथे दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला अर्धा तास पुढे चालायचं आहे. तेवढ्यात वाटते तुम्हाला गौरी सोमनाथ मंदिर हे मंदिर लागणार आहे. हे मंदिर पांडव यांच्या काळातलं आहे. सुमारे 12 वर्षाहून अधिक हे जुनं मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये आपण जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा आपल्याला पाहायला भेटते ही 6 फूट उंचीची असलेली शिवलिंग. ह्याचं दर्शन घेऊन आपण बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला हे मंदिर एक मजली आणखीन वरती आहे. थोडासा मार्ग अवघड आहे वरती जाण्याचा. त्याच्याच वरती आणखीन एक छोटंसं शिवलिंग स्थापित केलं गेलं आहे आणि ही आहे महादेवाची अतिशय मोठी स्मारक मूर्ती बनवली गेली आहे, जे या मंदिराच्या अगदीच थोडं पुढं आहे. आतमध्ये काही मंत्र लिहिले गेले आहेत, काही ध्यान दिले गेले आहेत. छोटे छोटे मंदिर आहेत. ह्यांचं दर्शन घेऊन आपण मग पुढे जातो आपल्या शेवट मंदिराकडे, ज्याचं नाव आहे श्री सिद्धनाथ मंदिर. हे मंदिर महादेव यांना समर्पित आहे. अतिशय प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं एक छोटंसं शिवलिंग आणि खूप वेगवेगळी कलागिरी ह्या मंदिराला केली गेली. अतिशय प्राचीन मंदिर आहे. हा शेवट परिक्रमा मार्गाचा आपला शेवट मंदिर आहे. ह्याच्यानंतर आपण आता जाणार आहोत पुढे. परिक्रमा पूर्ण करून आपण बोटिंग केली नव्हती, आता आपण मंडळी करणार होतो बोटिंग. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटेल संध्याकाळी. दुपार होत चालली आहे. चला तर मंडळी. चला मंडळी, बोटिंग करून झाली आहे. वेळ झाली आहे आता तिकडे जिथे मी थांबलो आहे ते आपल्याला स्थान दाखवण्याची व तिकडची माहिती देण्यासाठी. दुपारचे वाजत आले 4-4:30 मंडळी. आता मी तुम्हाला भेटेल डायरेक्ट संध्याकाळी श्री गजानन महाराज संस्था ह्या ठिकाणी. सर्वांना हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी आपला सर्वांना. तर मंडळी संध्याकाळचे वाजले 7 आणि वेळ झाली जेवण करण्याची, दिवसभराची धावपळ. तर मंडळी गजानन महाराज संस्था इकडे जे जेवण देण्याची जी म्हणजे प्रसाद मिळण्याची जी वेळ आहे ती आहे संध्याकाळी 7 ते 9:30. तर मंडळी आपल्याला इकडे जेवण फक्त 50 रुपयामध्ये भेटतं. जेव्हा आपण इकडे रूम बुकिंग करतो ती पावती असते,
ती पावती घेऊन आपल्याला इकडं काउंटर बनलेले काउंटरला जावं लागतं. त्याच्या पहिले तुम्हाला लागतं हॉल, ह्याच्यातमध्ये आपल्याला जेवण घ्यायचं असतं. सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतःचं जेवण स्वतः घ्यायचं आहे, स्वतःचं ताट स्वतः धुवायचं आहे. आणि या समोर आहे देणगी काउंटर. जर तुम्हाला मंदिराला डोनेट करायचं त्याचं काय आपण डोनेट करू शकता आणि इथूनच आपल्याला पावती दाखवून टोकन दिलं जातं मंडळी. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा या हॉलच्या आतमध्ये जायचं आहे. हॉल अतिशय एवढा सुंदर आहे आणि शिस्त खूप महत्त्वाची. एकही चेअर पहिले एका रांगेची चेअर भरेल, मग दुसऱ्या रांगेची, मग तिसऱ्या रांगेची. म्हणजे ह्या ताई बोलत होत्या त्या साईडला जावं. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये आल्याचे तुम्हाला सर्वात पहिले दिसतं श्री गजानन महाराज यांचा फोटो. यांचं आपण दर्शन घेऊन आपण बसणार आहोत जेवायला. शूटिंग जास्त अलाउड नाही आहे मंडळी. तर हे काही जेवण मला होतं 50 रुपयामध्ये पावती दिल्याच्या नंतर भेटलं, टोकन दिल्याच्या नंतर भेटलं. त्याच्यामध्ये डाळ, भात, चपाती, भाजी, शिरा ह्या सर्व गोष्टी भेटल्या. अनलिमिटेड जेवण आहे, पाहिजे तेवढं आपण खाऊ शकता. कोणत्याच प्रकारची रोकटोक नाही आहे तुम्हाला. तर मंडळी जेवण करून मी निघालो डॉर्मेटरी रूममध्ये, जिथं मी थांबलोय. हे बेड आहेत मंडळी, 60 रुपये एका व्यक्तीचे घेतले जातात. यांचा टाईम जो दिला जातो डॉर्मेटरीसाठी तो आहे दुपार ते 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. ह्या दरम्यान आपल्याला एका जणांचे दिले जातात 60 रुपये. जर तुम्हाला इथं पुन्हा वाढवायचं तर तुम्ही पुन्हा जाऊन वाढवू शकता. 2 दिवसासाठी जास्तीत जास्त हे आपल्याला भेटते. दुसरं आहे मंडळी हॉल. जर तुम्ही खूप जण येतात, एक मोठा ग्रुप येतो, ते त्यांना हॉल दिलं जातं. त्याचे देखील 100 ते 200च्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट घेतली जाते. आणि तिसरं आहे फॅमिलीसाठी रूम. त्यांच्यासाठी सुविधा खूप चांगली आहे मंडळी. AC नॉन AC 2 रूम अवेलेबल आहेत. त्याचं जे रेंट जे चालू होतं 200 पासून ते 700पर्यंत. म्हणजे जसे आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते रूम मी नाही दाखवू शकलो, कारण मला तिकडे परवानगी नव्हती. पावती असली तरच आपण जाऊ शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी दादा तिकडचे उभे असतात, जे आपल्याला व्हिडिओ शूटिंग काढून देत नाही मंडळी. पूर्वी होत होतं, आता नाही होत. आणि इकडचं जे बुकिंग आहे ती फक्त आणि फक्त ऑफलाईन होते. चला तर मंडळी भेटूया सकाळी. शुभरात्र. नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. ओंकारेश्वर, ओम नमः शिवाय. तर मंडळी आपले कालचे दर्शन झाले होते ओंकारेश्वरचे, बट आपल्याला काल दर्शन मंबलेश्वर महादेव यांचे करता नाही आले, उशीर झाला होता. आणि आपण आता उज्जैनला निघणार आहोत. तर त्याच्याच अगोदर आपण जाऊया मंबलेश्वर महादेवांचे पण दर्शन घेऊया. ते मंदिर देखील तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही कडाला अतिशय छान जागा आहे. मंदिर एवढं प्राचीन आहे आणि मी मंदिराच्या आतले पूर्ण शॉट घेतले फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. पूर्ण ती व्हिडिओ तुम्ही पाहाल. तुम्हाला दर्शन घरी बसल्यावर तुम्हाला महादेवाचे दर्शन होते. आता आपण निघत आहोत. नाही, इकडे बोटिंगसाठी पण तुम्हाला विचारलं जातील, टिके लावण्यासाठी विचारले जातील, खूप जागा तुम्हाला विचारलं जातं. आपलं पुन्हा एकदा आपला तोच रस्ता, तोच मार्ग. तर मंडळी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि आपल्या याचं दर्शन कालच झालं होतं. आता आपण चाललो आहे मंबलेश्वर महादेवसाठी, जो इकडच्या राईट साईडनेच आहे. काल जाता नाही आलं म्हणून मी आज आलतो सकाळी मस्त, कारण आज आपल्याला उज्जैनला पण निघायचं आहे. तर इथून सर्वांना नमस्कार, सर्वांचे आशीर्वाद. आणि आपली परवानगी घेतो आता मंबलेश्वर महादेवकडे जाऊन भेटूया. ओम नमः शिवाय. तर हा मार्ग जातो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला आणि हा मार्ग जातो मंबलेश्वर महादेवाला. तर आपण आता जाऊया दुसरं ज्योतिर्लिंगचे दर्शन करण्यासाठी. आतमध्ये सरळच वाटे, कुठे मागे पुढे कुठेच नाही जायचं, एकदम सरळ थेट डायरेक्ट महादेवाकडे. पाणी वेस्ट चालू, इकडे पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे आपण. तर पाणी तसंच वेस्ट करतात, हरकत नाही. तर मंडळ
यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्यो मोक्षीयमात्मम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् वन्दनां मृत्यो मोक्षी त्र्यम्बकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्यो मोक्षी यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् ओम नमः शिवाय नमः। ओम नमः शिवाय। मैं तो ढार दे ओंकारेश्वर आणि मंगलेश्वर महादेव दोन ज्योतिर्लिंगचे दर्शन एकाच ठिकाणी आपले व्यवस्थित आणि अतिशय छान असे पार पडलेत। आणि मंगलेश्वरमध्ये तुम्हाला एक असं सुवर्ण संधी भेटते की तुम्ही ज्योतिर्लिंगवरती स्वतःच्या हाताने अभिषेक करू शकता। जल गंगाजल जे पाहिजे तुम्ही स्वतःच्या हाताने चढू शकता। इकडे पण पंडित बोलतील की आम्ही अभिषेक करू, 101 रुपये द्या, आम्ही मंत्र वगैरे बोलू। तर तुम्हाला करायचं असेल तर ते करू शकता, तर तुम्ही स्वतःच्या मनाने स्वतःच्या हाताने जर तुम्ही कराल तर तुमच्यासाठी अतिशय छान असेल आणि असं वाटेल की तुम्ही पूजा अर्पण केली आहे। तर आपलं इकडचं दर्शन पूर्ण झालं आहे आणि आज आपण निघत आहोत महादेवांकडे, दुसरे आपले उज्जैन देवांचे देव महाकाल त्यांचे दर्शन घेण्यासाठी। तर आता मंदिर परिसरामध्येच आहे, दर्शन झालं आणि आपण आता निघतो इथून आणि आपण तुम्हाला भेटतो। सर्वांची परवानगी घेतो, काय चुकलं असेल क्षमा। वो कितने का? ये 50 की 2 बोतल है। सीलिंग टच करने को मिलेगा आपको? नहीं वो सब किया मैंने। एक्चुअली ये नहीं मिलेगा क्या सिर्फ? भैया है ना, फूल महंगे, खाली फूल लोगे 50 रुपये। ही वाट सरळ जाते मंदिराकडे आणि हे पुन्हा एकदा फूल घेतलेत मी। ॲक्च्युली समोरून फूल घेत होतो पण ते बिझनेस टाईप नाही का, म्हणजे नुसतं 10चे फुलं नाही देणार बोलले, घ्यायचं तर सगळा प्रसाद घ्या। तर मी म्हटलं मग हे योग्य नाही आहे ना, हे योग्य नाही आहे। मग ते बोलले ठीक आहे, हे समोरचे बसले ना ते 30 होती। इथे देखील मार्केट आहे। आपल्याला इथून आल्याच्या नंतर सरळ जायचं मंदिराकडे काशीनाथ। हे जे तुम्हाला दिसत असेल एकदम आतमध्ये बसलेलं महादेवाचं मंदिर, हे तिसरं मंदिर आहे महादेवाचं। तरी देखील दर्शन घेऊया आपण। हेच मंदिर आहे ना, तर इथूनच वर जायचं मंदिराला दर्शनासाठी। तर हे असलेलं इकडे महादेवाचं अतिशय प्राचीन मंदिर, हे मंदिर आहे काशी विश्वनाथ मंदिर। शंभो। ह्याची देखील दर्शन तुम्हाला भेटतील एकाच ठिकाणी। तुम्हाला महादेवांचे 3 ज्योतिर्लिंगचे दर्शन एकाच ठिकाणी भेटतील। कुठे? ओंकारेश्वर। ओंकारेश्वरमध्ये तुम्हाला हे दर्शन घडणार आहे, सौभाग्य घडणार आहे। जिकडे तिकडे इकडे फक्त महादेव, फक्त महादेव। समोर मंगलेश्वर महादेव
आणि त्याच्यावरती ओंकारेश्वर मंबलेश्वर विश्वकाशीनाथ, प्राचीन काळातलं हे मंदिर. शंभो. श्री नंदी महाराज आहेत आणि इथं मला खूप कमी लोक दिसत आहेत, कदाचित त्यांना हे मंदिर माहिती नाही आहे. तर व्हिडिओ बघून तुम्ही हे मंदिर बघू शकता. हर हर महादेव. तर नंदीदेवांचे दर्शन घेऊन आपण जाऊया पुढे. इकडचा आपला टीका भेटलेला आहे महादेवाचा, तो घेऊन आपण जाऊया. शंभो शंकर. आतमध्ये आहे विश्वकाशीनाथ बाबा, त्यांचे आता पूजा चालू आहे. तर मंडळी, हा होता प्रवास आपला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचा आणि हा प्रवास आता मी इथं पूर्ण करतो आहे. हे तिसरं जे मंदिर आहे विश्वकाशीनाथ महाराजांचं, महादेवाचं. मंडळी, असा काय होता प्रवास. जर ह्या प्रवासामध्ये व्हिडिओ मोठी होती पण इन्फॉर्मेशन पण तेवढीच होती. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर महादेवाच्या दरबारात मी आपल्या सर्वांची माफी मागतो. जर मला माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा काय ॲड करायचं आहे किंवा आणखीन काही मला स्वतःला बदलायचं आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही एक माझे कुटुंब आहात. महादेवाचा आशीर्वाद घेतो आणि इकडे आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद मागतोय. जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत ते सर्वांना सुख समृद्धी असून दे आणि लवकरात लवकर तू त्यांना तुझ्याकडे बोलव दर्शनासाठी महादेवा, अशी मी ते प्रार्थना करतो. आणि हा भाग दुसरा मी इकडे पूर्ण करतोय. भेटूया तिसरा भाग जो असेल उज्जैनमध्ये. हर हर महादेव.